नंदुरबारच्या सरकारी रुग्णालयात निष्काळजीपणाचा आरोप, प्रसूतीसाठी दाखल केलेल्या महिलेचा 1.5 तासात मृत्यू झाल्याने एकच खळबळ। नंदुरबार शहरातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचार दरम्यान निष्काळजीपणामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे। बायाजीबाई रेवजी पाडवी, राहणार पाडवीपाडा, तालुका नंदुरबार, या महिलेला प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु अवघ्या 1.5 तासातच तिचा मृत्यू झाला। कुटुंबियांनी डॉक्टरांवर आणि कर्मचाऱ्यांवर योग्य लक्ष न दिल्याचा आरोप करत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे। नेमके काय घडले? 30 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी पहाटेचे 3:32च्या सुमारास बायाजीबाई यांना रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात आणले गेले। त्यांच्यासोबत आलेल्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार त्यावेळी त्या पूर्ण शुद्धीत होत्या आणि कर्मचाऱ्यांशी बोलत होत्या। त्यांना स्ट्रेचरवरून प्रसूती कक्षात, डिलिव्हरी वॉर्ड नेण्यात आले। नातेवाईकांनी त्यांना कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन केले, तेव्हाही त्या बोलत होत्या। मात्र दुपारी पहाटेचे 4:50 वाजता म्हणजेच रुग्णालयात दाखल झाल्यानंतर अवघ्या 1.5 तासातच बायाजीबाई यांना मृत घोषित करण्यात आले। या घटनेमुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे। कुटुंबीय आणि भारतीय स्वाभिमान संघटना यांचा आरोप। मृत महिलेचे नातेवाईक आणि भारतीय स्वाभिमान संघटना यांनी रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टरांवर गंभीर आरोप लावले आहेत। प्रसूती कक्षात दाखल झाल्यानंतर 1.5 तासाच्या आतच तिचा मृत्यू झाला। या काळात तिच्याकडे योग्य प्रकारे लक्ष दिले गेले नाही, कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच तिचा जीव गेला, असे त्यांनी म्हटले आहे। त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। एसके पब्लिक व्हॉइस न्यूजसाठी नंदुरबार प्रतिनिधी शेख फहीम मोहम्मद यांचा स्पेशल रिपोर्ट। मुलींचा काका आहे। ज्यावेळेस मी ॲम्ब्युलन्समधून तिथून घेऊन आलो होतो त्यावेळेस ते इथं उतरल्यानंतर ती ठीकठाक होती। ज्यावेळेस मी वार्डात घेऊन गेल्यानंतर मग तिथे ॲडमिट केले आणि लगेच मी इकडं नाव लिहिण्यासाठी आलो। मग नाव लिहिण्यासाठी आलो तर मग तिथे गेल्यानंतर मला आतमध्ये ते जाऊ दिलं नाही। मग त्यांनी म्हणजे 1 ते 1.5 तासानंतर मग मला त्या डॉक्टरनी सांगितलं की मुलींचा कोण आहे म्हणे। मी म्हणलं मुलींचा काका आहे। मग ती मुली आहे ना, तिचा पल्स पण चालत नाही, हृदय पण चालत नाही, असं समजून जावं की एक्सपायर झालेली आहे। मी म्हणलं हो ठीक आहे म्हणलं। मग तिथून मला पाठवून दिलं, मग निघून आलो। आज आम्हाला जे बायकीबाई रेवजी पाडवी, गाव काकरदा इथल्या एका महिलेला डिलिव्हरीसाठी इथे ॲडमिट केल्यानंतर डिलिव्हरी वॉर्डामध्ये घेऊन गेल्यानंतर जवळजवळ 3:32ला त्या महिलेला त्यांनी ॲम्ब्युलन्समधून उतरवलं। ती महिला स्वतः थेशरवर बसल्यानंतर इथून तो कर्मचारी आहे तो डिलिव्हरी वॉर्डामध्ये घेऊन गेल्यानंतर डिलिव्हरी वॉर्डाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या ताब्यामध्ये त्या महिलेला दिल्यानंतर संबंधित महिलेचे नातेवाईक आणि त्यांचे जो कर्मचारी तिथे जे ॲडमिट केलं ते बाहेर निघाल्यानंतर त्यांच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांना 3:32 नंतर 4:50 पर्यंत या 1.5 तासाच्या कालावधीमध्ये त्यांना असं सांगण्यात आलं की सदर महिला ही एक्सपायर झाली, तिचं पद चालत नाही, तिचे ECG काम करत नाही। आणि त्यानंतर त्यांनी त्या महिलेला कॅज्युलिटी वॉर्डामध्ये त्यांनी रेफर करण्यात आलं। मग आम्हाला नातेवाईकांनी फोन केला की बा असं आमच्यावर धोकेबाजी झाल्याची दिसत आहे। तर आम्ही आल्यानंतर संबंधित डिलिव्हरी वॉर्डामध्ये जाऊन चौकशी केली असता तिथे जे ड्युटीवर असणाऱ्या ज्या सिस्टर आहे त्यांना आम्ही विचारणा केली की अमुक नावाची महिला इथे ॲडमिट केली होती का। हा ॲडमिट केली होती म्हणजे ती आधीच डेथ झालेला होता तिचा। मग आम्ही त्यांना विचारणा केली इथले डॉक्टर कोण आहे, तर तिथे मला वाटतं कोण अग्रवाल नावाचे डॉक्टर आहे, त्यांना आम्हाला भेटायचं आहे। ते आल्यानंतर आम्ही सर्व कार्यकर्ते नातेवाईक आम्ही त्यांना भेटल्यानंतर त्यांना विचारणा केली। सर म्हटलं ही संबंधित महिला डिलिव्हरीसाठी इथे ॲडमिट केली असताना ती जिवंत होती, ती थेशरवर बसली आणि जो वर्कर होता तो घेऊन आला, ती बोलत होती। तर 3:32 ते 4:50च्या दरम्यान तुमच्या डिलिव्हरी वॉर्डामध्ये ती सदर महिला होती। त्या 1.5 तासामध्ये ती महिला एक्सपायर झाली, तुमच्या वार्डात एक्सपायर झाली, परंतु तुमचे सिस्टर म्हणताय की ती आधीच एक्सपायर झालेली होती। तर सिस्टरच्या बोलण्यामध्ये आणि डॉक्टरांच्या बोलण्यामध्ये बरीच तफावत होती। त्यामुळे आम्ही काय केलं, इथे कॅज्युलिटी वॉर्डामध्ये आलो, तिथे संबंधित अधिकाऱ्यांशी आम्ही फोन केला, चर्चा केली आणि जे संजय राठोड साहेब आहे, डीन आहे, त्यांच्याशी पण आम्ही फोनवर बोललो। इथले जे इन्चार्ज आहे
डॉक्टर मिलिंद पाटील सर आहे, ते पण इथे आल्यानंतर आम्ही चर्चा केल्यानंतर, बरीच चर्चा झाल्यानंतर इथपर्यंत आम्ही सगळं सामाजिक संघटना आणि नातेवाईकांचं आमच्या इथल्या जो डिलिव्हरी जो वार्ड आहे त्याच्यावर आमचा ब्लेम आहे की 1.5 तासापर्यंत ती महिला ती जिवंत तुमच्या ताब्यात दिल्यानंतर ती मेलेली होती, असं पण काही सिस्टरांचं म्हणणं आहे. ते म्हणतात की आधीच मेलेली होती. तर यांच्या बोलण्यामध्ये आणि काय म्हणतो आपण त्याला करणी आणि कथनीमध्ये तफावत दिसत आहे. म्हणून इथल्या जे संबंधित डिलिव्हरी वार्ड आहे तिथली चौकशी होऊन संबंधित कर्मचारी आणि डॉक्टर यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी असं आमचं म्हणणं आहे. आणि इथून पुढे एखादी महिला जरी डिलिव्हरी वार्डामध्ये तिचं बरे वाढ झालं तर निश्चित हे मेडिकल कॉलेजचे रुग्णालय आणि ते प्रशासन हे जबाबदार राहील असं आमचं म्हणणं आहे. आणि संबंधित जबाबदार असणाऱ्या डॉक्टर असेल